Welcome back to Ingwa News. CM Dr. Pramod Sawant during the 35th live interaction of Swampurna Goa under Seva Pakwada highlighted 100% saturation in 3 central schemes and 95% plus coverage in the state schemes. He announced a Rs 50,000 honorarium for Swampurna Mitras and nodal officers, urging collective efforts for Viksit Bharat, Viksit Goa. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी त्यांचे आम्ही स्वागतूय केला. हांव एक 2-3 स्वयंपूर्ण मित्रांच्या बद्दल मुद्दामून मेन्शन करता. अश्विन देसाय विलेज पंचायत आसोळला केपें हाणे तशें पळोवंक वचत जाल्यार खूब बरें काम आपल्या केप्या सारकेल्या पंचायतीन केलां. तांच्यांनी स्वता स्पोर्ट्स मल्टी डिसिप्लिनरी स्पोर्ट्स अरिना म्हणजे हो ताणें डेव्हलप केला. धीरज परब स्वयंपूर्ण मित्र पालये पेडणे म्हणजे वेरियस प्रोग्राम जे आसा पळय कॅपेसिटी बिल्डिंगचे ट्रेनिंग प्रोग्राम त्या पंच आनी विलेजींतल्या लोकां खातीर तेणें ऑर्गनायज केल्ले आसा. थानू जल्मी आनी स्वयंपूर्ण मित्र बांदोडा फोंडा हांणी बी खूब बरें काम हे आपल्या विलेज पंचायतीन केलां. हांवें थोड्या आनी दुसरो आमचो बाप सागर गावडे मडकय विलेज पंचायत त्याच पद्दतीन नॅचरल फार्मिंग त्यांनी प्रमोट केला. दिलेश गांवस विलेज पंचायत तालिगांव हाणें बी म्हणजे दिव्यांगा खातीर पर्पल फेस्टिवलाची तयारी खूब बरी केल्या. हांवें एक 4-5 जणांचे नांव घेतले इतक्याच खातीर कारण उरलेल्याय स्वयंपूर्ण मित्रांनी खूब बरें काम केल्लें आसा. पण आनिकूय बी स्वयंपूर्ण मित्रांक स्कोप आसा की तेंच्यांनी अशा पद्दतीच्यो केंद्र सरकाराच्यो आनी राज्य सरकाराच्यो योजना ह्यो सगळ्यांच्या पर्यंत पावोवच्यो. ताज्या भायर इनिशिएटिव्स घेवन CSR आसतले बँक्स आसतल्यो हांच्या कडेन मदत घेवन सुद्दां आमकां अशा पद्दतीच्यो एक्टिविटीज करपाक शक्य आसा. म्हणून तर आमी हो कार्यक्रम जो सातत्यान राबयता. आज 5 वर्सां पुराय जाता म्हणून आमी 5 वर्सांच्या उपरांत 2 ऑक्टोबराक 5 वर्सां पुराय जातली. 2 ऑक्टोबराच्या पयलींच आमी आयज आमचे सगळे ऑफिसर्स परत एकदा रिव्ह्यू घेवपाक गेले. ते प्रत्येक पंचायतींतल्यान रिपोर्ट घेवन येतले की प्रत्येक पंचायतीन स्वयंपूर्ण मित्राचें काम कितें जालां. म्हणजे आमी जे म्हणटा की 13 फ्लॅगशीप प्रोग्राम आसतल्यो त्यो खरेंच कोणा कडेन चुकून उरला काय कितें. पंचायतीक दिल्लो आमी 50 लाख रुपीजचो फंड्स जो आमी म्हणटलो की तांच्यांनी कन्स्ट्रक्टीव फंडा खातीर म्हणजे आपलो हॉल बांदपाक आसतलो किंवा पंचायतीची बिल्डींग रिनोवेट करपाक आसतली वापरला काय ना वापरूंक ना आसत 50 लाख रुपया जाल्यारूय ते कित्याक आनी कशें वापरचे. आमी दिल्लो 15 फायनान्स कमिशनच्या अंतर्गतचो फंड म्हणजे जो स्वच्छता अभियाना खातीर आसतलो एड्युकेशना खातीर आसतलो. एकदां हे फंड्स खूब तेंप जालो पंचायतींनी पडून उरता. ते फंड्स खूब बऱ्या पद्दतीन कशे वापरचे म्हणून आमचे जितके नोडल ऑफिसर्स आज ज्या ज्या पंचायतींनी गेल्या तांच्यांनी म्हणजे युटिलायझेशन ऑफ फंड्स हाजेर भर दिवची. रिपोर्ट रायटिंगांतल्यान पंचायतींनी आसलेलो बाकीचो सगळो एक बरो आमी जे पॉयंटर्स दिल्या ताजेर तेंच्यांनी रिपोर्ट रायटिंग करूनय घेवचो आनी जेणे करून आमचो आतां पर्यंतचो स्वयंपूर्ण गोंय हो कार्यक्रम आमी यशस्वी करपाक शकल्या ताका आनी एक मुखार व्हरून लोकांच्या पर्यंत पावपाक ही आनी एक इनिशिएटिव्ज आसा. म्हाका खात्री आसा की हे सगळें सहकार्य जो आसा पळय न्ही आमी तांकां दिवचें. आमी आमचे स्वयंपूर्ण मित्र हांकां एक्चुली ते एक दर शेनवारा काम करता आपुणून काम करता. तांकां इनिशिएटिव्ज घेवन आपली गाडी घेवन वेळ पडलो जाल्यार ते वता. हे फावटी तांकां आमी हॉनररियम इट इज अ 1 टायम हॉनररियम एकदांच दिल्लो तांकां. तो परत एकदां 50,000 रुपीजचो 1 टायम हॉनररियम फॉर द स्वयंपूर्ण मित्रां खातीर आमी दिवपाचो थारायला. आनी म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की तेंच्यांनी आनीक नेटान ह्या पद्दतीचें काम करचें. आमचे डबल इंजिनचे सरकार म्हणजे केंद्रात असलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात असलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार हे वेगवेगळ्यो गजाली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसतले एक्सपोर्ट हब आसतले टुरिजम हब आसतले एड्युकेशन हब आसतले ह्यो गजाली गोंयांत करपाक सोदता. आनी म्हणून आमकां ह्यो गजाली करता आसतना आमकां सगळ्या जाणांक एक खूब बऱ्या पद्दतीन गांव लेवलाचेर जो विकास जावपाक जाय गांव लेवलाचेर जो डेव्हलपमेंट जावपाक जाय ताजोय फायदो सगळ्यांच्या पर्यंत पावचो हेच्या खातीर आमी मदत करता. नवरात्रीचो उत्सव चालू आसा. हांव नवरात्रीच्यो सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा दिता. आनी नवरात्रीच्यो शुभेच्छा दिता आसतना मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म 2.0 हो लॉन्च केलो. आनी GST जी 4 स्लॅबांनी आशिल्ली म्हणजे 5, 12, 18 आनी 28 ही 5 स्लॅबा वयली GST कमी करून फक्त
5 आणि 18 अशा दोनूच स्लॅबांनी दवरली, म्हणजे गाडयो सवाय जाल्ल्या पासून ते धई पर्यंत हे सवाय जाल्ले आसा। आणि हाज्या खातीर हांव परत एकदां गोंयच्या लोकांनी दुकानान रिटेलान आसतले किंवा होलसेलान आसतले, ज्या जाग्यार आमी वता पयलीं GST कितें आसलो, आतां GST कितें जाला हाजी चवकशी करात। हे कित्याक सांगता की प्रत्येक दुकानकारान GST जो बेनिफीट जाला हो प्रत्येक सामान्य मनशाक पास ऑन करपाक जाय, तेजो बेनिफीट हो सामान्य मनशाक मेळपाक जाय। म्हणून आमी ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग द बिझनेस ह्या दोन गजालीचेर आमी भर दिला आणि त्यो दोन गजाली करपा खातीर आमी सगळ्या जाणांनी हाजेर लक्षात घेवप हे गरजेचें आसा। आमी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात वेगवेगळ्यो इनिशिएटिव्ह जश्यो घेतल्यो तश्योच आमी म्हजें घर म्हणजे आमी जेका म्हणटा की हावजींग फॉर ऑल, जशें आमी इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल म्हणटा, सॅनिटेशन फॉर ऑल म्हणटा, त्याच धर्तीचेर हावजींग फॉर ऑल ह्या कन्सेप्टांत म्हजें घर ही स्कीम लॉन्च केला। आणि म्हजें घर ही स्कीम आमी विधानसभेंतल्यान पास करता आसतना ती सामान्य मनशा पर्यंत पावोवची, हातूंतले वेगवेगळे विशय जे आहा पळय न्ही म्हज्या घराचे हाजे सुटावे जावचे म्हणून आमी हो विशय तुमच्या कडेन हांव मुद्दामून मांडटा। पंचायती आणि म्युनिसिपालिटी हितून खूब व्हडलो रोल जो आसा पळय न्ही हो खूब व्हडलो रोल प्ले करतली। आणि म्हजें घर योजना ही आमी येता त्या 4 ऑक्टोबराक श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे फुडल्या शेनवारा सांजचे आमी 4 वरांचेर माननीय होम मिनिस्टर अमित शाह हांच्या हस्ते ह्या कार्यावळीचें उक्तावण करतले। हितून वेगवेगळे 10 कंपोनंट येता, ह्या वेगवेगळ्या 10 कंपोनंटांनी आमी हे रिजॉल्व करपाचो प्रयत्न हो आमच्या सरकारात केला। हांव मुद्दामून सांगता की सगळ्या जाणांनी ह्या कार्यक्रमा खातीर म्हजें घर ह्या योजनेच्या कार्यक्रमा खातीर श्यामाप्रसाद मुखर्जी शेनवार दीस 4 वरांचेर उपस्थित रावचे। म्हज्या घर योजनेचे फॉर्म तेसता जो थंयसर येता ताका इजिली अवेलेबल जातलो। वेगवेगळ्या पद्दतीच्यो म्हज्या घरांत आसलेल्यो योजना ह्यो तेस्ताच्यान सुरू जातल्यो। हितूंतली पयली योजना आमी जे म्हटलां की